फोन करून तुमची कधी फसवणूक करत असेल तर त्याला हे 3 शब्द बोला. तो फोन कट करेल, परत तुमच्या नादाला लागणार नाही. एखादा फ्रॉड कॉल जर आला, तुमच्याकडून पैसे जर त्याला उकळायचे असतील, कोणती फसवणूक करायची असेल, तर हे 3 शब्द ज्याने त्याच्या डोक्याला मुंग्या येतील. फोन करून लोकांचे अकाउंट रिकामे झाले आहेत, बँकेतले पैसे झिरो केलेले आहेत, एका झटक्यात बँक खातं रिकामं झालेलं आहे. फोन करून OTP विचारणं, फोन करून ATMचा पिन विचारणं, फोन करून आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, अशा भरपूर फोन कॉलिंगवरच्या फसवणुकी तुम्ही याआधी ऐकल्या असतील. पण आत्ता 2024मध्ये एक नवीन प्रकारच्या फोन फसवणुकीचा एक प्रकार उघडकीस आलेला आहे, ज्याची जी काही संख्या आहे, ज्या केसेस आहे, ते गेल्या 6 महिन्यात 150% वाढलेले आहेत. ही एक वेगळ्या प्रकारची फसवणूक आहे, जी फोनच्या माध्यमातून WhatsApp किंवा फेसबुकद्वारे, Instagramद्वारे होत असते, ज्याच्या माध्यमातून मुंबईमधील एका तरुणाने 2 मिनिटाच्या आत 44,000 रुपये गमावले आहेत. या फसवणुकीमध्ये तुम्हाला कुठलाही OTP विचारायची गरज नाही, कुठला ATM कार्ड, बँक डिटेल, पॅन कार्ड, आधार कार्ड काहीच विचारायची गरज नाही. तुम्हाला अशा पद्धतीनं जाळ्यात ओढलं जातं की तुम्ही हसत हसत पैसे काढून देता आणि कोणाला सांगत देखील नाही. तर व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. हे कॉल येणं चालू झालेलं आहे, कदाचित तुम्हाला देखील कॉल आला असेल किंवा येऊ शकतो. तर त्यामुळेच अशा प्रकारचा फ्रॉड कॉल किंवा कुठल्याही फसवणुकीचा कॉल आला तर तुम्ही हे 2 ते 3 शब्द बोला, परत तुम्हाला आयुष्यात कधी तुमच्याबरोबर कुठली फसवणूक होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ तर लक्षपूर्वक पाहत राहा, पण तुमच्या सोशल ग्रुपवर देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. फोन करून फसवणूक होते हे तुम्हाला माहीतच आहे. तुमचा अकाउंट नंबर विचारला जातो, मी बँकेतून बोलत आहे, बँक मॅनेजर आहे असं बोललं जातं. ATM कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड नंबर अशा गोष्टी विचारल्या जातात आणि तुमचं खातं रिकामं होतं. बऱ्याच वेळा तुम्हाला लॉटरी लागली, तुम्हाला गाडी बक्षीस मिळणार आहे, असे विविध क्रेडिट कार्डचे स्कॅम असते, असे विविध स्कॅम आजपर्यंत होत आले आहे हे तुम्हाला माहीत आहे आणि जनता आता जागरूक झालेली आहे. बँक खात्याच्या संदर्भात पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा कुठलेही पर्सनल डिटेल अगदी लोक नाव देखील सांगत नाही अनोळखी व्यक्तीला फोनवर. मग ठगांनी याच्यासाठी नवीन टेक्निक शोधली आहे आणि जिला अगदी हुशारातली हुशार लोक देखील बळी पडतात, कारण की तुमच्या भावनेशी खेळलं जातं या नवीन प्रकारच्या स्कॅममध्ये. तुम्ही जर फेसबुक, तुम्ही जर WhatsApp यूज करत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी चेतावणी. होतं काय, तुम्ही WhatsApp किंवा फेसबुक वापरत असाल तर तुम्हाला एक व्हिडिओ कॉल येतो. आता व्हिडिओ कॉलचा नंबर देखील भारतीयच असतो आणि कदाचित तुमच्या थोडासा ओळखीचा देखील नंबर असू शकतो. तुम्ही तो फोन उचलता. फोन तुम्ही जसा उचलता तसं तिकडे एक मुलगी किंवा एक महिला बसलेली असते आणि फोन सुरू झाल्याच ती व्हिडिओ कॉलवर तिचे कपडे काढायला सुरुवात करते. एक एक कपडा ती काढत राहते आणि ती पूर्ण विवस्त्र नग्न अवस्थेत होते आणि ते होईपर्यंत ती अगदी चित्रविचित्र चाळे करते, मादक हालचाली करते आणि अवघ्या 15 ते 20 सेकंदामध्ये तो फोन कट होतो. आता ज्याला व्हिडिओ कॉल आलाय त्याला काही समजायच्या आतच तो व्हिडिओ कॉल कट होऊन जातो आणि नंतर त्याला WhatsAppवर एक क्लिप येते. त्या क्लिपमध्ये ती महिला कपडे काढत असताना तुम्ही पाहत असल्याचा स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली असते. एक रेकॉर्ड केलेली क्लिप असते ज्याच्यामध्ये तुम्ही त्या महिलेकडे पाहत आहात. तिच्या मोबाईलवरचा व्हिडिओ कॉल हा पूर्ण रेकॉर्ड झालेला असतो आणि तिथून पुढे तुमच्याकडे पैशाची मागणी करायला सुरुवात होते. अगदी 2 मिनिटाच्या आत मुंबईमधील एका तरुणाने 44,000, बँगलोरमधील एका तरुणाने अगदी लाखो रुपये दिलेले आहेत. या केसेस मागच्या वर्षामध्ये 89 केसेस रिपोर्ट झालेले आहेत. आता तुम्हाला 89 म्हणजे काय एवढा मोठा आकडा नाही, पण या केसेस कोणी रिपोर्ट देखील करत नाही. अशा प्रकारचा जर स्कॅम तुमच्याबरोबर झाला, तुमची अशी क्लिप जर कोणी रेकॉर्ड केली तर तुम्ही ना कोणाला सांगू शकता, तुम्ही ना नातेवाईकाला, मित्राला किंवा जवळच्या कुठल्याही व्यक्तीला याची माहिती देऊ शकत नाही, ना पोलिसांमध्ये तक्रार करू शकता. कारण की तर तुम्ही कोणी तक्रार केली किंवा कोणाला जर हे सांगितलं तर तुम्ही हास्याचा विषय होऊ शकता, तुमची चेष्टा केली जाऊ शकते, तुमची इज्जत जाऊ शकते आणि याचाच हे ठग फायदा घेतात. तुम्हाला तिकडून धमकी दिली जाते की ही जी काही क्लिप आहे ही आम्ही यूट्यूबवर टाकू, आम्ही फेसबुक किंवा WhatsAppवर व्हायरल करू, आम्ही तुमच्या ही नातेवाईकांना पाठवू, तुमच्या वडिलांना सांगू, तुमच्या आईला सांगू, तुमच्या पत्नीला, पतीला सांगू आणि बस माणूस जाळ्यात अडकतो. माझ्या एका मित्राचा मावस भाऊ ज्याच्याबरोबर हा किस्सा घडला तो पैसेही देत राहिला. एकदा पैसे मागितले, दुसऱ्यांदा मागितले, तिसऱ्यांदा मागितले. एक पॉईंट असा आला की त्याने आत्महत्या केली.
कारण त्याला माहिती नव्हती, कारण तो घाबरला होता. मग त्यामुळेच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 3 असे शब्द, 3 अशा गोष्टी, जर तुम्हाला अशा प्रकारचा कॉल आला किंवा कुठलाही फसवणुकीचा कॉल आला किंवा असा एखादा व्हिडिओ कॉल आला आणि जर तुम्हाला याच्यावर धमकी द्यायला लागले, की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, पैसे पाठवा, तर तुम्ही असं काय बोलायला पाहिजे, काय मेसेज करायला पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या ठगांचा कुठलाही त्रास होणार नाही. ते कंटाळून जातील, ते तुमचा नंबर ब्लॉक करतील, ते तुम्हाला परत कधीही त्रास देणार नाही. आता होतं काय, असा कॉल आला, चुकून आपण जाळ्यात ओढलं गेलं तर आपल्याला वाटतं की आपण यांचा नंबर ब्लॉक करू, यांचा नंबर डिलीट करू किंवा आपला नंबर बंद करू किंवा पोलिसात तक्रार करू. तर या गोष्टी आपण बिलकुल करू शकत नाही. करायचं काय, तर सोपी गोष्ट, तुमच्या भावनेशी हे ठग खेळतात. आता तुम्ही त्यांच्या भावनेशी खेळायचं आहे. तुम्ही चालाकीने अशी काही उत्तरं त्यांना द्यायची आहेत, असे काही मेसेज त्यांना पाठवायचे आहेत की त्यांचं डोकं चक्रावलं पाहिजे आणि त्यांनी तुमचा नाद सोडून दिला पाहिजे. आता जर चुकून हुकून आपण जर अशा एखाद्या जाळ्यात अडकलो तर काय करायचं, तर सगळ्यात पहिली गोष्ट, घाबरायचं बिलकुल नाही. कारण की आपण कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे, त्यामुळे घाबरायचं तर बिलकुल नाही आहे. ते तुम्हाला क्लिप्स पाठवतील किंवा तुम्ही केलेल्या चॅटचे स्क्रीनशॉट पाठवतील किंवा इतर काही पुरावे तुम्हाला पाठवतील, तर बिलकुल घाबरून जायचं नाही आहे. त्यांनी धमकी दिली की आम्ही हे व्हायरल करू, तर त्यांना म्हणायचं आरामात तुम्ही करू शकता. तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल करायचं आहे ते करा. मला तरी असं वाटतं माझं नावच त्याने होईल, मला कुठलीही त्याच्यामध्ये नुकसान होणार नाही. करा जिथे करायचं तिथं, स्पष्टपणे त्यांना बोलायचं आहे. हे बोलल्यानंतरच त्यांना असं वाटेल की हा माणूस जरा थोडासा विचित्र दिसतोय आणि 80% वेळा असं होईल की ते त्यानंतर तुमचा पिछा सोडतील. पण काही अगदी चिवट लोक असतात, मग ते काय करतात की त्यांच्या टीममधला अजून एखादा व्यक्ती असतो, तर तो काय करतो, मी सायबर पोलीसमधून बोलतोय अशा आविर्भावात तुम्हाला फोन करतो. तुमची अशी अशी क्लिप्स आमच्या हाती आलेली आहे, मला इकडून कंप्लेंट दाखल झालेली आहे, तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे, तर तुम्हाला इतके पैसे द्यावे लागतील, असं देखील केलं जातं. मग अशा पद्धतीनं देखील तुम्ही फसू शकता. तर त्यावेळेस एकच गोष्ट करायची आहे, त्याला म्हणायचं आहे की माझ्याकडे कुठले ऑनलाईन फोनपे, गुगल पे काहीच नाही आहे, माझ्याकडे कॅश पैसे आहेत. ते म्हणतील दुसऱ्याच्या अकाउंटवरून पाठवा, तर म्हणायचं मी काय दुसऱ्यांना सांगू शकत नाही. तुम्ही काय करा, कॅश मी इथे या ठिकाणी या किंवा मला तुमचं ठिकाण सांगा, मी तिथे येतो, तुमचं लोकेशन शेअर करा, मी तुम्हाला कॅश तिथे देऊन टाकतो. काय कॅश लागतील मी तिथे द्यायला तयार आहे. तर ही अशा पद्धतीनं देखील त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात येईल की हा व्यक्ती अगदीच विचित्र दिसतोय आणि त्यांच्याकडे भरपूर कॉलची लिस्ट असते. त्यामुळे ते तुमचा नाद सोडून देतील, कारण की त्यांना एका दिवसामध्ये भरपूर कॉल्स करायचे असतात. कारण की फसवणूक करणं हाच त्यांचा एकमेव धंदा असतो. त्यामुळे ते तुमच्या नादाला तिथून पुढे लागणार नाही. या व्यतिरिक्त जर तुम्हाला भरपूरच त्रास व्हायला लागला किंवा तुमच्याकडून पैसे उकळले गेले आहेत, तर तुम्ही cybercrime.gov.in ही सायबर क्राईमची पोलीसची एक वेबसाईट आहे, तिथे तक्रार, फायनान्शियल फ्रॉड म्हणून तक्रार करू शकता किंवा सायबर क्राईमची एक हेल्पलाईन आहे, नंबर आहे 1930, याच्यावर कॉल करून तुम्ही याविषयी माहिती देऊ शकता. किंवा आधी सांगितल्याप्रमाणे एकदम नंगट होऊन जायचं आहे, घाबरायचं नाही आहे, डायरेक्ट म्हणायचं आहे की कुठं तुला पब्लिश करायचं तू करून टाक, मला काही फरक पडत नाही, मी काय गुन्हा केलेला नाही आहे. अर्थातच उलटं बोलायचं आहे, तुमच्यावर काहीच होणार नाही. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा, कारण की हे स्कॅम आता सुरू व्हायला लागलेले आहे. त्यामुळे नक्की शेअर करा. धन्यवाद.